हॅलो. नक्कीच. सन्माननीय अजितजी भोईर यांना विनंती, आपण या मुख्य व्यासपीठावरती वेल प्लेड वानलेली टीम सगळा खेळ पाहायला मिळाला. एक गाडीची की आमच्यापर्यंत या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये जमा आहे. टीव्हीएस रतन टीव्हीएस पनवेल या ठिकाणी जी की आमच्याकडे जमा आहे. सागर पाटील यांनी जमा केली आहे. कोणाची असेल तर आपण कृपया आणा. परंतु मॅचला सुरुवात होईल. आपण पाहतो वयाळ आणि त्यांच्या विरोधात पाहायला मिळेल तलेगाव. चांगली मॅच पाहायला मिळेल आणि दोन्ही टीमच्या मध्ये चांगली बॅटल यावेळेस पाहायला मिळेल. कॉम्बॉक्स मध्ये येतील प्रथमेश मोरे. धन्यवाद यश मालकर सर. आपण पाहिलं तर चांगली मॅच देखील आपल्याला पाहायला भेटते. पहिला चेंडू सजवला गेला आहे. एक धाव भेटते. संघाचं खातं देखील ओपन होत आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 1 या धावसंख्येच्या घरात. सन्माननीय आमचे कसब गावचे उद्योजक दीपकजी पाटील यांना विनंती, आपण या मुख्य व्यासपीठावरती. तदनंतर आमचे शंकरजी भोईर अजितजी भोईर आपणास विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती या. और टू कॉम्बॉक्स जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बिग फाईट देखील आपल्याला पाहायला भेटते. गावदेवी तलेगाव त्यांच्या विपक्षात लढताना आपण पाहू शकाल. RSK एंटरप्राइजेस वयाल. नक्कीच महेश म्हात्रेचा वेगवान चेंडू त्याच्यावरती देखील स्टिअर केलाय. चेंडू सरळ जातोय डीप पॉइंट रिजन मध्ये. येतो या वन भाऊ सीमा पार. येतो या दणदणीत चौकार. या 4 धावा खूप काही सांगून जातील आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील झपाट्याने पुढे सरसावली जाते. 5 धावा धावफलकावरती लागले जातात. 5 runs of the board for the loss of the 0 wicket. चांगली सुरुवात आहे. पॉवर प्लेचे शतक आहे. या पॉवर प्लेच्या शतकाला साजेशी अशी फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटे. यस पंचांकडे अपील आहे. पंचांनी देखील अपील स्वीकारली आहे. फलंदाज बॅक टू दी डगआउट. नक्कीच पहिला झटका या ठिकाणी बसलाय. बॅटिंग करणाऱ्या तलेगाव टीमला आपण जर पाहिलं, गोलंदाजी चांगली होती. वयाल टीम आपण पाहायला गेलं, महेश म्हात्रे आणि यंग रोहित बाद झाले, परंतु यंगस्टर आहेत व अगदी वयाल टीम मध्ये महेश म्हात्रेच्या तालमीमध्ये घडली आहेत. अगदी आपण पाहायला गेलं बालकृष्ण म्हात्रे, तुम्ही देखील एक चांगले खेळाडू होता, परंतु आता बैलगाडा क्षेत्र त्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं सुप्रसिद्ध गाडा मालक, जागवार बैलाचे मालक. तदनंतर आपण जर पाहिलं स्वतः आपण जॉकीच्या भूमिकेमध्ये आपण पाहत असतो. आणि आता दोन्ही क्षेत्रामध्ये क्रेज भरपूर आहे, कारण प्रत्येक सामन्यामध्ये आपण मालिकवारसाठी एक आदत वासरू देखील पाहत असतो. परंतु आपण पाहायला गेलं ही स्पर्धा खूप चांगली आहे. SDP ट्रॉफी आणि खेळताना सर्वांनाच आनंद होतो. जयेश थोरवेंनी सांगितलं आयोजन खूप कमालीचं, कारण आपलं आयोजन आहे. कारण सर्वांना कुणाला असं वाटत नाही, पण पाहायला गेलं दुसरं, कारण पंचकृषीतलं आपलं आयोजन आणि सुरेशदादा पाटील आणि अविनाशदादा पाटील दोन आपण पाहायला गेलं अगदी चांगले व्यक्तिमत्व आणि त्यांचं आयोजन आपण पाहतो. SDP ट्रॉफी अगदी तुमच्या भेटीला आल्या. आतुरता होती, ती आतुरता संपली. उल्लेख केला होता, खूप अगदी मोठी स्पर्धा आहे ना, मोठं प्लॅटफॉर्म आहे. आणि आपण पाहायला गेलं मी विनयजी पाटील यांचा देखील धन्यवाद व्यक्त करतो, कारण त्यांनी आम्हाला संधी दिली गत वर्षामध्ये. या वर्षामध्ये विनय पाटील वाशिवली आपल्या देखील मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. आणि खरं तर सागर पाटीलची धन्यवाद. आपलं देखील मला माझ्यासारख्या छोट्या समालोचकाला इथे समालोचन करण्याची संधी दिली आहे. नक्कीच आपण बोललो मॅचमध्ये चांगली मॅच देखील आपल्याला पाहायला भेटते. SDP ट्रॉफी 2025 एक दिमागदार पर्व आपल्या सर्वांच्या भेटीला आलाय. बिग फाईट हाय व्होल्टेज सामना देखील आपल्याला पाहायला भेटेल. गावदेवी तलेगाव त्यांच्या विपक्षात लढताना आपण पाहू शकाल. RSK एंटरप्राइजेस वयाल या दोन्ही संघांच्या मध्ये बिग फाईट नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय सार्थकी ठरताना दिसतो, कारण की बडे मंच का बडा खिलाडी अगदीच महेश म्हात्रे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. यस गोलंदाज तयार, सामना करेल. ओ इट्स अवे फ्रॉम द बॉडी. पंच आम्हाला सांगतात एक अवंतर धाव भेटते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावली जाते. धावफलकाचा विचार केलात 6 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. अगदीच विचार केला तर महेश म्हात्रे यांचा बडे मंच का बडा खिलाडी हा मोठा खेळाडू आहे महेश म्हात्रे, कारण कित्येक वर्ष व्यावसायिक दर्जा क्रिकेट वयाल गावातून करता बिलॉंग करणारा खेळाडू आता गावासाठी खेळतो. कितकेच आपण पाहिला कित्येक मोठ्या स्पर्धामध्ये मोठ्या प्लॅटफॉर्मवरती त्याला पाहिलं, परंतु हे मोठं प्लॅटफॉर्म आहे.
आणि आपण जरा पाहिलं वयाळ टीमचा अगदी प्रयत्न खूप चांगला होता. जसं वानवली टीम आपण पाहिली अगदी ताकदीनिशी उतरली. 11 खेळाडूंचं योगदान जयेशने देखील सांगितलं, सर्वच खेळाडूंचं योगदान खूप महत्त्वाचं असतं. आणि आपण पाहायला गेलं त्यांनी आपण पाहायला गेलं नक्कीच 50 धावा, त्याचं अर्धशतक आपण पाहिलं. कमालीचा अगदी अर्धशतक वानिवलीकरांच्या स्टेटसवरती ती क्लिप नक्कीच पाहिली जाईल. पण मॅच महत्त्वाची आहे. वयाल त्यांच्या विरोधात तलेगाव. नक्कीच विचार केला तर नाणेफेकीचं कौल प्रथम तर त्यांच्या वाटेला नाही आले आणि फलंदाजी त्यांना स्वीकारायला लागली, पण चांगल्या पद्धतीची फलंदाजी. आणि आता मात्र बॅटची इनसाइड एज कॉट बिहाइंड, फलंदाज बॅक टू दी डगआउट. आपण पाहिला बाद झाले फलंदाज. आणखी झटका बसला बॅटिंग करणार टीम तलेगावला. आपण पाहायला गेलं 2 रसायनी विभागातील 2 चांगले संघ आहेत. कारण आपण पाहायला गेलं तलेगाव टीम आपण म्हटलं तर रोहन कडपे, रोहित कडपे, आपण या जोडीला आपण नेहमीच पाहतो. यात अगदी दोन्ही बंधूंचा खेळ देखील खूप चांगला राहिला. आणि आपण पाहतो यस मैदानाच्या आतमध्ये एंटर केला. नक्कीच ऑन स्क्रीन वरती आपण पाहूया अगदी रोहन कडपेला जर्सी नंबर 21 मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झाला. आणखीन एक आपण पाहिला कमी वयामध्ये जसं साम्राज्य प्रस्थापित केलंय रोहन कडपेनं, आता तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कमी वेळ संघर्षाचा काल अगदी या खेळाडूने पाहिला. आणि आता आपली टीम संघर्ष करते आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला अगदी आपल्या टीमला साथ द्यायची आहे. आपल्या टीमची, आपल्या गावाची जर्सी का आपल्या अंगावरती तुम्हाला दाखवायचं आहे. कारण असं म्हटलं जातं ना, तुम्ही स्वतःला सिद्ध करा. प्रसिद्ध लोक आपोआपच तुम्हाला करत असतात. आता तुम्हाला सिद्ध करण्याची वेळ आहे. रोहन कडपे ब्रँड आपण पाहतोय तलेगावचा मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. अगदीच आपण पाहिलं तर भावेश पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी आपण फलंदाज इनॅक्ट नंबर 4 वरती फलंदाज दाखल होताना पाहू शकाल. रोहन कडपे क्षमता आहे, गुणवत्ता आहे, त्या गुणवत्तेचं प्रदर्शन करायचं आहे. अगदीच जर विचार केला तर महेश म्हात्रे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पहिल्या शतकामध्ये त्यांच्या माध्यमातून ठरली गेली आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली, तदनंतर त्या 4 धावा, तदनंतर आपण पाहिलं तर फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला परतावं लागलं. यस गोलंदाज महेश तयार. हो, खोलो पद्धतीचा चेंडू हा फलंदाजाला समजला नाही. एससी रक्षक त्याची कामगिरी एकदम चोखरित्या बजावतो आणि पहिल्या शतकाचा खेळ संपुष्टात आला. आणि पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या धावसंख्येच्या घरात. चांगल्या पद्धतीचे स्टार्ट, टक्कीचा नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आता मात्र सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अगदीच आपण पाहिली तर महेश म्हात्रे यांची. तदनंतर आपण पाहिलं तर 2 फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला परतावं लागलंय. रोहित कडपे आणि भावेश पाटील सारख्या फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला परतावं लागलंय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अगदीच आपण पाहिली त्या. आता मात्र जर विचार केलात गावदेवी तलेगाव या संघाचा, जर तुम्हाला वयाल संघाला मोठ्या संघर्षाचा पाठलाग करायला लावायचा असेल तर तुम्हाला देखील चांगल्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. याच गोलंदाजी ट्रॅकवरती सांघिक कोट्यातून दुसरं, वैयक्तिक कोट्यातून पहिलं गोलंदाज कविश पवार. हा, कविश पवारचा आपण उल्लेख केला तर प्रथमेश नक्कीच आपण पाहतोय की महेश म्हात्रे यांच्या तालमीमध्ये घडल्या खेळाडू कमी कालावधी त्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं गोलंदाज होणं सोपं काम नाही आहे. पण महेश म्हात्रे व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आणि आपला वयाल गावासाठी त्याने सातत्यानं खेळ केला आणि चांगले खेळाडू देखील घडवलेत. अगदीच पाहिलं तर कच्चे लिंबू आता पिकवण्यात त्यांनी यश केलं. कारण की पाहिलं तर महेश म्हात्रे नक्कीच चांगल्या पद्धतीचा खेळ काही काळापासून तो आपल्या गावासाठी देत आला. चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलात. आणि आता मात्र त्यांची जागा भरून काढण्यासाठी इनॅक्ट नंबर 2 गोलंदाजी ट्रॅकवरती कविश पवार. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्यांना देखील करावी लागेल. याच कलाकारांच्या कल्पकतेला वाव देणारं काम अगदीच सुरेशदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. खूप सारे समालोचक आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल. यश मालकर असतील, तदनंतर आपण पाहिलं तर महागुरू आमचे संतोषजी चौधरी, तदनंतर आपण पाहू शकाल अंकित सर मालुसरे, तदनंतर अभिषेकजी पाटील असतील. आपण हिंदीचा एक बुलंद आवाज देखील पाहिला होता रुपेश दळवी सर. चांगले समालोचन आजच्या दिवसामध्ये सर्व समालोचकांच्या माध्यमातून झालं आहे. आता मात्र गोळ्या मॅचकडे अगदी चांगली मॅच देखील आपल्याला पाहायला भेटेल. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धाफलकाचा विचार केला तर 7 धावा धाफलकावरती आल्या. तदनंतर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कविश पवार तयार. ओ फुलर लाईनचा चेंडू यस इट्स नो हो. पुढच्या चेंडूवरती असणार आहे फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढच्या चेंडूवरती असणार आहे फ्री हिट. अगदीच फलंदाजासाठी देखील सुवर्ण संधी असेल. लय भरकट्टाने दिसतोय गोलंदाज. अगदीच पाहिलं तर महेश म्हात्रे यांच्या पावलावरती पाऊल ठेवून त्यांना देखील गोलंदाजी करायची आहे. पहिल्या चेंडूचा विचार केला, पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. तदनंतर लय भरकट्टाने गोलंदाज आपण पाहिलात कविश पवार. नो चेंडू असेल फलंदाजासाठी सुवर्ण संधी
चांगल्या पद्धतीचा खेळ आपण स्ट्राईक एंडवरती पाहू शकाल. रोहन कडपे क्षमता आहे, गुणवत्ता, या क्षमतेचं आणि गुणवत्तेचं प्रदर्शन या अचानकच्या क्रीडांगणावरती करायचं आणि SDB ट्रॉफी 2025 दिमागदार पर्व. फुलर लेनचा चेंडू, हा खोलो पद्धतीचा चेंडू, अगदीच कॅचिटचा कॉल, पण एक धाव भेटतीये. एका धावेला प्राधान्य दिलं जाईल आणि एका धावेच्या मदतीने अगदीच कासवाच्या गतीने, धीम्या गतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. 10 धावा धावफलकावरती लागले जातात. चांगला स्टार्ट अगदीच पाहू शकाल. 10 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 2 विकेट. चांगला खेळ नक्कीच आपण पाहू शकाल. नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आता मात्र त्यांचा सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाजीच्या पटलावरती देखील मोपाडा मार्केट एंड करणं गोलंदाजी करत असताना कविश पवार चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अगदीच त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. फटका सजवला आहे, चेंडू सरळ जातोय, वन बाऊ सीमा पार, येतो या दणदणीत चौकार. नक्कीच पाहायला रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो. कम्बालीचा स्ट्रोक आपण त्यांचा पाहिला. त्या वेगानं बॉल आला, त्या वेगानं अगदी त्याच्या दुप्पट वेगानं त्याने फेकून दिला. हा चौकाराची गरज होती, कारण आपण पहिला सिंगल डबल येतात धावफलक हलक्या गतीनं पुढे सरसा तुम्ही म्हणालात, परंतु पार्टनरची बिल्ड होणं खरं गरजेचं आहे. कारण आपल्याला उंच बिल्डिंग जर बनवायची असेल त्याचा पाया म्हणजे अगदी बेस पक्कम असणं, स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे आणि तो बनवला. अगदी आपण पाहायला गेला रोहन कडपे आणि विनायक कडपे या गोळा अगदी बॅटर्सनं आणि टीमला आतापर्यंत 14 या अंकावरती पोहोचवला. येस, आपण पाहू शकाल स्कोररच्या भूमिकेत आपण तारागावचे सुपुत्र सुदर्शनजी पाटील देखील आपण पाहू शकाल. शेटच आहेत, कारण की चांगल्या पद्धतीचा स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून पायलट. फटका देखील सजवलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सरळ जातोय, लॉंगनच्या डोक्यावरून सीमा रेषा पार, येतो या दणदणीत षटकार. नक्कीच आता वेल होती आधी महेश म्हात्रे आणि वयाल टीमची, आता वेल आली असं म्हटलं जातं ना. नाशिकची मिसल मुंबईची वेल आता आली विनायक कडपे यांची वेल. षटकार ठोकला आणि टीमची टोटल आपण पाहायला गेला नक्कीच पाहिलं जाईल. या संपास सर लास्ट बॉल वरती या सीटचं 4 रन. प्रेक्षक वर मायबाप देखील सांगतात 4 धावा असतील आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावली जाते. धावफलकावरती धावा लागल्या आता 18 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजी पटलावरती आता मात्र थोडंसं लय भरकटताना आपल्याला दिसतोय. कविश पवार चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पहिल्या शतकामध्ये बडे मंच का बडा खिलाडी अगदीच महेश म्हात्रे यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी देखील पाहिली. तदनंतर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कविश पवार लय भरकटताना दिसतोय. त्याला देखील कमबॅक करून द्यायचं आपल्या वयाल संघाला. याच गोलंदाजीच्या पटलावरती चांगली गोलंदाजी करावी लागेल, पण स्ट्राईक एंडवरती विचार केला विनायक कडपे. यस, फुलर लेनचा चेंडू आहे, मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. हे सिंगलला केलं जाईल, डबल मध्ये कन्वर्ट. या सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून देखील पाहायला भेटतंय. या 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण होतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील जाऊन पोहोचले 20 या धावसंख्येच्या घरात. 20 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 2 विकेट. अगदीच पाहिलं तर शांत आणि संयमी क्रिकेट अगदीच आपण गावदेवी तलेगाव या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाजीच्या पटल्यावरती चांगली गोलंदाजी करताना देखील आपण पाहतोय. चांगला खेळ तुम्हाला देखील करायचा. आपण पाहता SDP चषक 2025 दिमागदार पर्व अगदीच खूप थोड्या काळाआधी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी देखील या स्पर्धेला लाभली गेली आणि या हिवाळ्यातली सर्दी आणि या क्रिकेटच्या स्पर्धेमधील गर्दी, प्रेक्षकांची गर्दी सांगून जे ते आयोजन कसं आहे, त्या आयोजनाला साजेसं नीटनेटकं नियोजन देखील आपल्याला पाहायला भेटते. यस, वेगवान चेंडू होता, चेंडूला फक्त सन्मान दिला, 1 धाव भेटली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावली जाते. 2 शतकांचा खेळ संपुष्टात आला आणि या 2 शतकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती लागले जातात. जरूर 21 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला अगदी आता आपण पाहिलं की तरुणांना सांगायला नाही सांगायचं कारण नाही, कारण आता व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. फेब्रुवारी महिना आणि व्हॅलेंटाईन वीक आणि आपण जर पाहायला गेलं फेब्रुवारी महिना चालू आहे आणि जिकडे तिकडे प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. होय, म्हणून आम्ही या ठिकाणी अगदी आपण पाहतोय आम्ही क्रिकेट वेडे आहोत, आम्ही व्हॅलेंटाईन वीकचे वेडे नाही आहोत. आमच्याकडे व्हॅलेंटाईन डे नसतो, तर आमच्याकडे असतो मॅच डे. मैदानाच्या आतमध्ये उतरत चौकारांची आतिषबाजी करत क्षणाला आमच्या बॅटला किस करतो, तो आमच्यासाठी असतो किस डे.
आणि गावामध्ये एकात्मता राहावी, संघाचं नाव उज्ज्वल हवं, एका भावनेनं एकमेकांवरती विश्वास दाखवत आम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरवतो. तो आमच्यासाठी करत असतो प्रॉमिस डे. आमचा संघ विजयी झाल्यानंतर आम्हीही एकमेकांना खांद्यावरती घेतो आणि एकमेकांना मिठी मारतो. आमच्यासाठी तो खरा क्षण असतो हग डे. तदनंतर आपण पाहिलं आम्ही देखील आपण मॅच हारल्यानंतर अगदी रडतो. तो खरं आमच्यासाठी असतो ब्रेकअप डे. होय, आम्ही क्रिकेट प्रेमी, शेवटचं आणि पहिलं प्रेम आमचं फक्त आणि फक्त क्रिकेट. आणि क्रिकेट या प्रेमावरती कारण नक्कीच आपण पाहायला गेलं क्रिकेटच्या पलीकडे आमच्याकडे काय नाहीये. नक्कीच आपण पाहायला गेलं उद्या 14 तारीख व्हॅलेंटाईन वीक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. पाश्चात्य संस्कृती आहे कुंदन पाटील, परंतु उद्या छावा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छावा खरं तर चित्रपट रिलीज होणार आहे. गर्लफ्रेंड सोबत अगदी आपण पाहायला गेलं फिरायला नाही गेलं तरी चालेल, परंतु हा चित्रपट तुम्ही एकदा जरूर पहा. कारण धर्मासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचं योगदान खूप चांगलं राहिला. मध्यंतरी कुंदन पाटील आपण पाहायला गेलं पुष्पा नावाचा चित्रपट येऊन गेला आणि पुष्पामधील झुकेगा नाही साला म्हणणारा पुष्पा आणि करता आमच्या पोरांचा आयडॉल नक्कीच आपण पाहत असतो. आणि पुष्पामधील झुकेगा नाही साला हा डायलॉग म्हटल्यावरती आमच्या पोरांना देखील खूप चांगलं वाटतं. परंतु आपण पाहायला गेलं तो पुष्पामधील यस रेफर केलाय कशासाठी, तिसऱ्या पंचाची मागणी आपण पाहिला अगदी गोलंदाजाचा ऍक्शन वरती आक्षेप घेतला. परंतु वयाच्या 32व्या वर्षी खरं तर डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत डोळ्यातील एक एक बुबुल काढून त्या राजानं या मातीला रक्ताचा अभिषेक घातला. आणि अगदी आपण पाहायला गेलं त्या औरंगजेबासमोर ताट मानेने उभे राहत अगदी आपण त्या औरंगजेबाला त्याची औकात दाखवून दिली. ते छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज आपले आदर्श असले गेले पाहिजेत. कारण धर्मासाठी आपण पाहायला गेलं वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी अनेक यातना झेलल्या. त्यामुळे अगदी छावा चित्रपट येत्या 14 तारखेला नक्कीच आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आपण नक्कीच पहा. कारण इतिहास आपला जाणून घेण्यासाठी आपल्याला खूप गरज आहे. आणि आपण पाहिलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे समजणं आत्ताच्या पिढीला करतं कुंदन पाटील खूप महत्वाचं आहे. आणि अगदी टीमची टोटल जाऊन पोहोचली 29 या अंकावरती. गोलंदाजाच्या ऍक्शनवरती आक्षेप या ठिकाणी नक्कीच घेतला. 29 धावफलकावरती गोलंदाज या ठिकाणी संदीप म्हात्रे. यावेळेचा बॉल बॅकफुटला जाऊन वेट ट्रान्सफर केला डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने क्वालिटी दाखवणारा हा क्वालिटी शॉट आलाय. चौकार चौकार. अगदीच आपण पाहिलं तर या चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावली जाते. 33 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 2-33 असं समीकरण प्रथमतः फलंदाजी करत असताना गावदेवी तलेगाव या संघाचं अगदीच पाहिलं तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पहिल्या शतकामध्ये महेश म्हात्रे यांची पाहिली. तदनंतर गोलंदाजी ट्रॅकवरती कविश पवार त्यांच्यावर देखील आक्रमण चढवलं गेलं. त्याने धाव देखील 14 धावा हाताळल्या गेल्या. तदनंतर गोलंदाजी ट्रॅकवरती तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. संदीप म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. हाफ ट्रॅक पद्धतीचा चेंडू आहे. चेंडू सरळ लॉंग ऑन रिजन मध्ये ट्रॅव्हल होतं. एक धाव भेटेल, एका धावेला देखील प्राधान्य दिलं जातं. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येच्या घरात. 34 धावा धावफलकावरती ऑफिशियल पॅनल आपण जर पाहिलं नक्की संपूर्ण स्पर्धेमध्ये नरेशजी म्हात्रे सर, अविनाशजी पारिंगे सर, अरुणजी पारिंगे सर अगदी नो टेन्शन असं आयोजकांना. मी जेव्हा आपण ऑफिसर्स असतात आपण पाहायला गेलं सर्व अचूक डिसिजन आपण पाहिला नामांकित पंच आहेत आणि बराचसा अभ्यास त्यांना. फुलर लेनचा चेंडू आहे. चेंडू सरळ जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगलला केलं जाईल, डबल मध्ये कन्वर्ट हो. नक्कीच या 2 धावा भेटल्या जातील. अगदीच या 2 धावा भेटतात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावली जाते. याचबरोबर आपण पाहूया जगात भारी 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. प्रथमच 5 ग्रह 19 फेब्रुवारी 1630 प्रथमच 5 ग्रह अनुपद आणि उचित असताना सकल सौभाग्यवती राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ यांच्या उदरी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत आचारशील दानशील विचारशील राजयोगी या प्रौढ प्रताप पुरंदर कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
हो, फटका देखील सजवला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि फलंदाज बॅक टू दी डगआउट. विकेटची गरज होती आणि ती विकेट आली. आपण पाहिलं रिप्लेमध्ये पाहू शकतो. वेगवान बॉल होता. हमर स्ट्रोक पद्धतीचा स्ट्रोक केला होता. उंची जास्त, इलिमिनेशन कमी आपण पाहिला नक्कीच. आणि त्याच्या स्वरूपात टिपलेला अगदी या क्षेत्ररक्षकाने गणेश पवारने टिपलेलं झेल अगदी पाहिला. विकेट डाऊन होईल. मैदानाच्या आतमध्ये झटका क्रमांक 30 बसतो 36 वरती बॅटिंग करणाऱ्या तलेगाव टीमला. 36 धावा फलकावरती लागले जातात आणि आणखीन एक फलंदाज रोशन कडपे सारख्या चला, पाणी तंबूच्या मैदानाच्या आश्रयाला आतमध्ये परतावं न्या. लागलंय. येस, रोहन कडपे सारख्या फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला परतावं लागलंय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी इनॅक्ट नंबर 4 वरती फलंदाज दाखल होताना आपण पाहू शकाल. 36 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहायला गेलं नक्कीच गजा यांचा उल्लेख राहील. खूप सारी मेहनत त्यांची. रितेश आपण पाहायला गेलं त्यांची खूप मेहनत आहे. कारण रोहित दादांनी सांगितलं की रितेशची देखील खूप सारी मेहनत राहिली. संपूर्ण आपण पाहायला गेलं SDP ग्रुप आपण पाहिल्या स्पर्धेचे सर्व सुरेशदादा पाटील अद्यापही मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आणि त्यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहायला गेलं चहाचा आस्वाद देखील आपण घेतला. आपण पाहिला अगदी थोडीशी सुस्ती येत होती परंतु अगदी आपण चहा न करता पुन्हा एकदा माइंड फ्रेश केला. टीमची टोटल 36 धावा धावफलकावरती 3 षटकं संपली. 24 लाईव्ह इव्हेंट्स संपूर्ण स्पर्धा कव्हरेज केली जाते. नक्कीच आपण पाहिला 3 लाखचा टप्पा गाठला सबस्क्रायबर. आपण पाहायला गेलो या वाहिनीनं. संदेश पाटील बोरले अगदी मी उल्लेख केला होता. छोटंसं रोपटं होतं आता त्याचं वटवृक्ष झालं. आणि आपण पाहिला भारत देशाच्या बाहेर देखील वाहिनी जाऊन पोहोचली. त्याचं कारण आहे चांगली क्वालिटी विथ क्लॅरिटी. आणि संदेश पाटील संपूर्ण टीम खूप मेहनत त्यांची नक्कीच आपल्याला पहिले पाहायला मिळते. कारण मॅचेस सुरू होण्याच्या अगोदर आपण पाहायला गेलं कॅमेरामॅन आणि यावर संपूर्ण टीम उपस्थित असते. त्यांची देखील खूप मेहनत आहे. पडदा मॅचचे हिरो ते देखील आहेत. 24 लाईव्ह इव्हेंट संपूर्ण आपल्याला टीम नक्कीच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्या मराठी माणसाला नक्कीच या ठिकाणी सपोर्ट करा. येस, आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती तन्मय आलाय. त्याच्यावरती देखील आक्रमण केलं जाईल. डीपमध्ये चांगलं प्रोटेक्शन देखील आपल्याला पाहायला भेटतं. सिंगलला केलं जाईल, डबलमध्ये कन्वर्ट. या 2 धावा नक्कीच भेटून जातील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली 38. या धावसंख्येच्या घरात गोलंदाजी ट्रॅकवरती सांघिक कोट्यातून 4थं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळणार गोलंदाज तन्मय महाब्दी. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मापाडी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याला देखील करावी लागेल. कारण की पाहिलं तर स्लॉग ओव्हरचं शतक आहे, डेड ओव्हरचं शतक आहे आणि या शतकामध्ये जास्तीत जास्त धावा येण्या गरजेच्या आहेत. त्या म्हणजे गावदेवी. नक्कीचा खोलो पद्धतीचा चेंडू होता. पंच आम्हाला सांगतात इट्स अवे फ्रॉम द बॉडी. एक अवांतर धाव भेटेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावली जाईल. 39 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. गोलंदाजीच्या पटलावरती तन्मय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याला देखील करावी लागेल. या स्ट्राईक एंडवरती फलंदाज फुलर लेनचा चेंडू आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन देखील आपल्याला पाहायला भेटेल. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फलंदाज धावचीच्या सुरुवात बॅक टू दी डगआउट. या ठिकाणी आपण पाहायला गेला आणखीन एक झटका आपण पाहतो तलगाव टीमला. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे या टीमची परंतु आपण पाहायला गेलं 4 ओव्हरची मॅच परंतु आता ड्यू फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये मॅटर करेल कारण खेळपट्टी थोडीशी ओलसर. 39 धावा धावफलकात महेश 40 40 धावा धावफलकावरती आहेत. अद्यापर्यंत 40चा पल्ला गाठला अगदी तलगाव टीमनं. त्यांची बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे परंतु असं म्हटलं जातं ना तुमच्याकडे गोलंदाज चांगले असणं गरजेचं आहे. कारण बॅट्समन यू विन युअर मॅचेस बट बॉलर्स विन युअर टुर्नामेंट. गोलंदाज तुम्हाला स्पर्धा जिंकण्याकडे जरूर नेत असतं परंतु गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहतोय तन्मय मापाडी. या वाईटचा इशारा पंचांचा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अजून एक यंगस्टार या टीमचा जिगरबाज युवा आपण पाहतो. का अगदी आपण पाहिला क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहिला सातत्याने बदल आपण पाहिला. संदीप म्हात्रे अगदी आपण पाहिला जुने खेळाडू. तदनंतर आपण पाहायला गेलं महेश म्हात्रे कित्येक काल त्यांनी गाजवला परंतु आता यंगस्टर परंतु बॉलला फेकला. दोन क्षेत्ररक्षकांना त्या ठिकाणी फसून चेंडू होईल फरार. बॉल वरती येतील आपण पाहायला गेला 6 धावा षटकार.
षटकाराला अगदी गरज होती, ऍक्सलरेट केला. पॉवर रेटिंग झोन या टीमचा आणि त्याने ठोकलाय षटकार. फुलर लेनचा बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण यावर चढवलं गेलं. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 47 अंकावरती. 47 धावा धावफलकावरती आहेत. तेच आपण पाहिलं तर 47 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. तन्मयवरती देखील आक्रमण केलं जात आहे. अगदीच विचार केला तर अभि क्षमता आहे, गुणवत्ता, त्या क्षमतेचं आणि गुणवत्तेचं प्रदर्शन आपण पाहू शकाल. हेच आमचे जयेश कारले देखील इथं उपस्थित आहेत. येस, गोलंदाजी ट्रॅक वरती तन्मय तयार, सामना करतील अभि. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. पंच आम्हाला सांगताय इट्स अवे फ्रॉम द बॉडी. ह्या 4 धावा अगदीच 1+4 = 5 अशा 5 धावा ऍड होतील आणि या 5 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावली जाते. 52 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. टाळ्या झाल्या पाहिजेत गावदेवी तलेगाव या संघासाठी. चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला भेटतोय. 52 धावा धावफलकावरती लागले जातात. आक्रमण देखील चढवलं जात आहे तन्मयवरती. एक अवांतर धाव, त्याचबरोबरीने 4 धावा भेटल्या = 5 अशा 5 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या देखील जाऊन पोचली आहे 52 या धावसंख्येच्या घरात. 4-5-52 अशी समीकरण आहे. प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी तलेगाव या संघाचा गोलंदाजी ट्रॅकवरती देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. स्लॉगवरचं शतक आहे. याच गोलंदाज तन्मय तयार. फटका देखील सजवला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगलला केलं जाईल, डबल मध्ये कन्वर्ट. फलंदाज बॅक टू दी डगआउट. धावचीच्या स्वरूपात आणखीन एक आदरा भेटतोय गावदेवी तलेगाव संघाला. परंतु आपण पाहायला गेलं स्ट्राईक रोटेट होणं, अगदी स्ट्राईक वरती तो बॅटर आपण पाहायला राहणं गरजेचं होतं आणि त्यासाठी आपण पाहिलं आपली विकेट सॅक्रिफाईस केली अगदी मनीषनं आणि अगदी ते गरजेचं होतं. त्याला माहिती आहे टीमला काय गरज आहे. 52 धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 4 विकेट. ऑन स्क्रीन वरती 53 धावा माफ करा धावफलकावरती आहेत. अगदी ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकतो लॉस ऑफ 5 विकेट, 53 धावा धावफलकावरती आहेत. आणि सध्याच्या घडीला तलेगाव टीम चांगल्या फ्लो मध्ये आता पाहायला मिळते कारण बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. आपण पाहिली तलेगाव टीमची, पण तो आता तन्मय मापाडी पुन्हा एकदा तयार. यावेळेचा फटका अगदी आडवा बॅट न केल्याचा प्रयत्न फसला आहे. या बॉलवरती बीट झाले बॅटर अगदी आपण पाहायला गेलं आणि 53 वरती आता धावफलक स्थिरावला गेला अद्यापर्यंत प्रथमेश तलेगाव टीमचं. अगदीच पाहिलं जा 53 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजीच्या पटलावरती देखील तन्मयची चांगली फलक गोलंदाजी, हवाई सफर, पण डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि फलंदाज बॅक टू दी डगआउट. हॅलो, महेश म्हात्रे यांची चांगला झेल त्यांनी पकडला आणि फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला परतावं लागलं. पहिल्या सत्राचा खेळ संपुष्टात आला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. 53 धावा धावफलकावरती लागले जातात आणि 54 या धावसंख्येचा पाठलाग करायचा RSK एंटरप्राइजेस गावदेवी वयाल या संघाला. आणि तत्पूर्वी आपण मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया अकुलवाडी गावातील एक गोड आवाज अंकित सर मालुसरे. नेक्स्ट मॅच अगदी स्वर्गवासी प्रतीक इलेव्हन कराडे त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळालं गावदेवी पानशील. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे कृपया आपण टॉससाठी या. प्रतीक इलेव्हन कराडे आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी पानशील दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे कृपया आपण टॉससाठी या. परंतु आपण पाहायला गेला एका सत्राचा खेळ संपला. वयाल टीमनं आपण पाहायला गेला 53 धावा या ठिकाणी जमवल्या आणि आता अंकित माळुसरे अगदी सर गरज असेल 24 बॉलमध्ये 54 धावसंख्येची. ती आता वयाल टीमला दुसऱ्या सत्रामध्ये टॉस अगदी गावदेवी पानशील आणि त्यांच्या विरोधात प्रतीक इलेव्हन कराडे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे कृपया आपण टॉससाठी या. O2 कॉम्बॉक्स अंकित माळुसरे कॉम्बॉक्समध्ये आता जोडले जातील. अगदी त्यांच्या माध्यमातून त्याचा एक धन्यवाद व्यक्त करतो कारण त्यांनी खूप सारी आम्हाला खरं तर त्यांनी ते आमचे बॅकबोन आहेत. त्यांनी खूप सारा आपण पाहायला गेलं त्यांच्या माध्यमातून अगदी गाईड देखील केलं. कोणत्या क्षणी आपण पाहायला गेलं जेव्हा आम्ही नवीन होतो, अजून परत नवीनच आहोत आणि प्रत्येक ठिकाणी ते आवर्जून आम्हाला सांगतात या ठिकाणी यश असं केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही देखील आमच्या गुरुच्या स्वरूपात आम्ही तुम्हाला पाहतो आणि तुमचा देखील सहकार्य खूप आहे. त्यानंतर विनयजी पाटील
वाशिवली भाई आपला देखील खूप सारा या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण तुम्ही या ठिकाणी आम्हाला संधी या ठिकाणी दिली गत वर्षामध्ये, सध्याच्या वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती. आणि विनय पाटील आपला देखील मनाच्या अंतःकरणाचा आभार. पण तो 54 धावसंख्येची गरज असेल. नेक्स्ट मॅच गावदेवी पानशील त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल प्रतीक किलोंग कराडे. गावदेवी पानशील टीमचा कॅप्टन उपस्थित आहे, प्रतीक किलोंग कराडे टीमचा कॅप्टन. आपण लवकरात लवकर या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्याआधी जाऊया कॉम बॉक्समध्ये. 24 मध्ये आता गरज 54 धावसंख्येची, ती म्हणजे वयाल टीमला. धन्यवाद यश. या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी अगदी स्वखुशीने, मी तर म्हणेन दिलखुलास व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण बघतोय. साईराज एंटरप्राइजेसचे अनिल शेठ चव्हाण यांच्या माध्यमातून बाईक स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. त्यांना आम्ही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. त्याचबरोबरीने स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या सायकल आम्हाला स्पॉन्सर्ड केल्यात. नंदकुमार जांभूलकर उद्योजक वडगाव, त्याचबरोबरीने बाबूशेठ जांभूलकर उद्योजक वडगाव आणि संतोष शेठ ठोंबरे माजी सरपंच वडगाव ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून या 3 स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्यांनाही आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबरीने संपूर्ण स्पर्धेमध्ये पाणी आम्हाला पुरवलेलं आहे जय मल्हार ग्रुप कैरे यांच्या माध्यमातून, त्यांनाही आभार. मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आहेत दीपकदादा ठाकूर व संदीपदादा काठावले यांच्या माध्यमातून त्या ट्रॉफीज आम्हाला देण्यात आलेल्या आहेत, त्यांनाही मी आभार व्यक्त करतोय. चेंडू पुरवलेत सूरजदादा जंगम व रोशनदादा जंगम यांच्या माध्यमातून, त्यांनाही आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. त्याचबरोबरीने सुजित मुंडे यांचंही महत्त्वाचं योगदान खऱ्या अर्थानं या ठिकाणी लाभलेलं आहे, त्यांनाही आम्ही खूप सारे आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅचसाठीची कॅप HDB ग्रुपची कॅप त्या ठिकाणी देण्यात आलेले संकेत पाटील कैरे यांच्या माध्यमातून, त्यांनाही आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करीत आहोत. 24 चेंडू 54चा पाठलाग करत असताना जशात तसं उत्तर द्यायला सुरुवात करतोय तेजस देशमुख हा फलंदाज, त्याने ठोकलाय पहिल्या चेंडूवरती षटकार. त्याचबरोबरीने मॅन ऑफ द मॅचसाठी रेडबुल प्रतीक भालेकर यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे, त्यांनाही खूप सारे आभार. आणि जे एकविरा DJ त्यांचे आपण क्लिअरिटी आणि क्वालिटी ऐकतोय, नंदकुमार पाटील असतील, गणेश पाटील असतील, पद्माकर पाटील, हरेश पाटील, सौ जयश्रीताई पाटील यांच्या माध्यमातून अगदी दिलखुलास मनानं मी तर म्हणेन हे योगदान देण्यात आलेले, त्यांना आम्ही खूप सारे आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करीत आहोत. त्याचबरोबरीने गॉगल दैवत पाटील आष्टे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत मॅन ऑफ द मॅचसाठी, त्यांनाही मनापासून धन्यवाद आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. सुदर्शन पाटील सर आम्हाला सांगत आहेत की धावसंख्या झाले 1 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं बिनबाद 10 धावा लागत आहेत धावफलकावरती. RSK एंटरप्राइजेस गावदेवी वयाल आणि त्यांच्या विरोधात गावदेवी तळेगाव. टॉस जिंकला वयाल टीमनं, फिल्डिंग करण्याचा निर्णय. त्यांच्या गोलंदाजांनी धावा खर्च केल्या तब्बल 53 आणि या 54चा पाठलाग करताना सुरुवात चांगली करतोय तेजस देशमुख. खूप चांगलं लेदरचं क्रिकेट त्याने अद्यापर्यंत दाखवलेलं आहे आणि आता टेनिसमध्ये आपली गुणवत्ता दाखवायला त्याने सुरुवात केली, कारण महत्त्वाचा सामना आहे. इथून जो जिंकेल त्याचं अस्तित्व कायम असेल या स्पर्धेमध्ये. हाफ ट्रॅकर लवकर लाईन पिक केली होती आणि त्यावरती चढवलाय. हा प्रहार डीप स्क्वेअर लेगला येतोय, षटकार. पॅरेलल स्ट्रोक होता, वेगवान फटका आपण बघतोय. लवकर लाईन मध्ये आले होते फलंदाज, लवकर लेंथ पाहिली होती आणि त्यावरती अगदी कमालीचा हा स्ट्रोक. खरं तर डीप स्क्वेअर लेगला धावा देऊन गेला 6 आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 16 धावा लागतात धावफलकावरती. मॅच चांगली होईल यात शंकाच नाहीये, कारण दोनही टीमकडे चांगले खेळाडू आहेत. सुरुवातीला 53 धावा जरी खर्च केल्या असल्या वयाल टीमनं, तरी मागील मॅचचा हिरो महेश म्हात्रेला आपण बघतोय नॉन स्ट्रायकर एंडला. स्ट्रायकर एंडला आपण बघू शकाल तेजस देशमुख या फलंदाजाला, ज्यानं सुरुवातीच्या 3 चेंडूवरती धावा जमवल्यात त्या 16. वाईड बॉलचा इशारा, ऑफस्टिकच्या जास्त बाहेर हा चेंडू जातोय. पंच इशारा करतात की हा चेंडू वाईड आहे, अतिरिक्त 1 धाव वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने
धावसंख्या होते 17 धावा लागतायत त्या धावफलकावरती. मेन अंपायर अविनाश पारंगे सर, स्क्वेअर लेग पंच अरुणजी पारंगे सर, हे दोनही बंधू आपण मैदानावरती बघतोय पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. आणि आमचे तिसरे पंच नरेशजी म्हात्रे सर यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. एक धाव या ठिकाणी प्राप्त केली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती 18 धावा लागतायत त्या धावफलकावरती. मॅजिक टच यांचाही आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर त्यांच्या माध्यमातून कुपन देण्यात आलेलं आहे. हल्ली मी तर म्हणेन हेअर कटिंगचे रेटसुद्धा वाढलेले आहेत, त्यामुळे इथे जो मॅन ऑफ द मॅच पटकावेल किमान 20 दिवसाचा कालावधी त्याचा निघून जाईल. कारण अगदी फ्री कुपन आणि फ्रीमध्ये तुम्ही हेअरस्टाईल अगदी जशी पाहिजे गजाची हेअरस्टाईल तुम्ही बघून घ्या. हे खास आकर्षण आहे या स्पर्धेचं. तशी हेअरस्टाईल तुम्हाला करता येईल मॅजिक टचच्या माध्यमातून. त्यांनाही आपण धन्यवाद दिले पाहिजे. डायरेक्ट हिट करण्याची संधी होती पण चेंडूची फेकी सुमार झाली. तुम्हाला हाफ चान्सेस त्या ठिकाणी कन्वर्ट करावे लागतील फुलमध्ये, पण इथे तसं घडलं नाही. आणि आपण बघतो की एक धाव घेण्यास पुरेसा अवधी मिळतो. एक धाव या ठिकाणी मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये बिनबाद 19. अभि कडपेचं हे पहिलं षटक थोडं महाग जात आहे ते गावदेवी तळेगाव या टीमसाठी. खूप चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये राहिली होती. खरं तर विनायक कडपे 24 धावांचं वैयक्तिक योगदान त्यानं दिलं होतं बॅटिंगमधून. आणि इथे आता गोलंदाजी कशी होते याकडे लक्ष. ऑन साईडला स्ट्रोक क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. वेगानं क्षेत्ररक्षक दिनेश त्या ठिकाणी चेंडूवरती, मनीष त्या ठिकाणी होते, चेंडूवरती पोहोचले होते. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 24 चेंडू 54चा पाठलाग करताना धावसंख्या झाले बिनबाद 20. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक होतं. दोनच क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर तैनात होते आणि त्याचा फायदा उचलला RSK एंटरप्राइजेस गावदेवी वयाल या टीमनं. या टीमचे पुरस्कर्ते अनिलदादा डुकरे यांनी पुरस्कृत केलेला हा वयाल संघ आपण बघतोय. आणि त्यांची सुरुवात 54ला उत्तर देताना खूप चांगली राहिली आहे. शेवटच्या आता 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 34 धावसंख्येची. 18 चेंडू 34 धावसंख्येची गरज. आदरणीय सुरेशदादा पाटील, त्याचबरोबरीने आदरणीय अविनाशदादा पाटील यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ पद्माताई सुरेशदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे. 9961 खरं तर ही स्पर्धा आपण या ठिकाणी बघतोय. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कैरे, सिद्धू 11 कैरे यांनी घेतलेली ही प्रचंड मेहनत आहे. खरं तर विनय पाटील यांनाही विसरता येणार नाहीत. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं की सुरेशदादा पाटील असं व्यक्तिमत्व आहे, फक्त कैरे गावातच नव्हे तर त्यांचा कटाक्ष अगदी योग्य असो. पूर्ण वडगाव जिल्हा परिषदेमध्ये ते मी तर म्हणेन बारकाईनं लक्ष केंद्रित करत असतात. आणि या अगोदर आपण पाहिलं की पहिल्या रात्रीमध्येच आदरणीय सुधाभाऊ घारे यांची उपस्थिती पाहायला मिळाली. ज्या वेळेला इलेक्शनचा मी तर म्हणेन माहोल होता त्यावेळेला संपूर्ण मोर्चा अगदी मी तर म्हणेन त्यांनी कर्जतमध्ये वळवला होता. आणि त्यांच्यासाठी सुद्धा भरपूर योगदान सुरेशदादा यांच्या माध्यमातून राहिलं होतं. म्हणून मी एका गोष्टीचा उल्लेख आवर्जून करतो, फक्त कैरे गावासाठी हे व्यक्तिमत्व मर्यादित नसून तर मला जनतेसाठी नेतृत्व करायचे आहे. आणि त्यांच्यामध्ये असलेली जिद्द, त्यांच्यामध्ये जनतेसाठी लढण्यासाठी असलेले मी तर म्हणेन कुशल नेतृत्व गुण आणि त्याच्या जोरावरती सुरेशदादा यांनी कमावलेलं हे नाव खूप उंचावरती जाऊन पोहोचलं. आणि म्हणून तर सध्याच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा चिटणीस म्हणून त्यांना आपण त्या कार्यावरती बघतो. आणि त्यांच्याच संकल्पनेतून साकारण्यात आलेली स्पर्धा. पंचांनी वाईड बॉल या ठिकाणी आल्याचा इशारा दिलेला आहे. एक धाव वाढेल एका धावेच्या बरोबरीने, अंतर थोडं कमी होईल. 17मध्ये 34 हव्या होत्या, 18मध्ये 34 हव्या होत्या. आता 18 चेंडू तसेच शिल्लक, 33 धावसंख्येची गरज. 21 धावा लागतायत त्या धावफलकावरती. गोलंदाजावरती आक्षेप घेतला जातो. तिसरे पंच त्याची तपासणी लाईव्ह स्क्रीनवरती करतील. गोलंदाजीला आपण बघतोय शुभम मांडे हा गोलंदाज गोलंदाजीसाठी आलेला आहे. तिसरे पंच नरेश म्हात्रे सर. लाईव्ह स्क्रीनवरती गोलंदाजाची तपासणी या ठिकाणी इथून पुढे केली जाईल. ऑन साईडला स्लॉट मध्ये त्याला फेकलंय, सिक्सर प्लॉट मध्ये येतोय. तेजस देशमुखच्या बॅटमधून हा षटकार. वयालकर भरपूर दिसत नाहीयेत पण ते आहेत असे सांगतायत. हा बालकृष्ण मात्रे सांगतात की ते झाडांच्यात आहेत.
कारण आरडाओरड नेमकी होते कुठून, पण बालकृष्ण म्हात्रे यांनी आम्हाला सांगितलं की ती झाडांच्या मध्ये आहेत, त्यामुळे तुम्हाला दिसणार नाहीत. पण त्यांची आरडाओरड सांगते की तेजस देशमुख खूप चांगली इनिंग या ठिकाणी पेश करतोय. 27 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 27 धावा धावफलकावरती. खूप चांगलं आयोजन. आज या स्पर्धेची पहिलीच रात्र. चांगल्या संख्येने प्रेक्षकांनी पहिल्याच रात्रीमध्ये प्रतिसाद दिला. याचा अर्थ ही स्पर्धा 4 रात्रीमध्ये उंच शिखरावरती असेल. अजून एक चांगला स्ट्रोक. सहा धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 33. षटकार चौकार जसे बसतील ना, आम्ही शांत राहणार, कारण डीजे नाहीये. आणि अगदी इंग्लंड ऑस्ट्रेलियामध्ये जसं क्रिकेट होतं ना, चौकार षटकार विकेट आल्यानंतर प्रेक्षक जी दाद देतात ना, ती दाद आपल्याला इथे पाहायला मिळेल. या मैदानाचं रहस्यच नेहमीच राहिलंय. प्रेक्षकांनी नेहमीच या मैदानाला सुद्धा भरभरून प्रेम दिलं आणि या मैदानावरती, ऐतिहासिक मैदानावरती इतिहासमय स्पर्धा या ठिकाणी आपण बघतो. 9961 HDP ट्रॉफी 2025. 33 वरती धावफलक पोहोचलाय. शेवटचे आता 16 चेंडू, 21 ची आवश्यकता. विकेट जर का आली नाही तर धावा रोखणं फार कठीण आहे. वाईड बॉल असल्याचा इशारा या ठिकाणी दिला जातोय. एक धाव वाढेल एका धावेच्या बरोबरीने. धावसंख्या होतीये 34. सुदर्शन पाटील सर, धावा भरपूर झाल्या आजच्या रात्रीमध्ये. मोपाडा टीमच्या विरोधात जवळजवळ 66 झाल्या होत्या. मोपाडा टीमनं सुद्धा चांगलं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मयूर म्हात्रे यांची खूप चांगली बॅटिंग राहिली होती. एक षटकार जर का लगावला तर सिद्धेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज होते. सिद्धेश पाटील हुशार आहेत. त्यांना माहिती आहे षटकार मारण्याच्या नादात विकेट सुद्धा जाऊ शकते आणि विकेट गेली तरच मॅच मध्ये मजा येऊ शकते. इथे विकेट हवी होती, ब्रेक थ्रू हवा होता, तो दिला जातो. तेजस देशमुख या ठिकाणी होईल बाद. राहुल शेठ गायकवाड यांचं उशिरा का होईना, त्याचबरोबरीने सचिन गायकवाड उशिरा का होईना त्यांचं आगमन झालेलं आहे. आणि अगदी मी तर म्हणेन ते सांगतात प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज. राहुल शेठ गायकवाड बघा, आता त्यांनी अर्ध्या रात्रीमध्ये सुद्धा ATM त्यांचं खुलं केलेले आहे. राहुल शेठ गायकवाड नेहमीच चर्चेत राहणारं हे नाव आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा बाहेरून आरडाओरड करू नका असंच कदाचित मी तर म्हणेन सांगत असेल तो महेश म्हात्रे. कारण कोणताही संघ जिंकू देत, कोणताही संघ जिंकला तरी मी असं म्हणेन की विजय हा क्रिकेटचा होणार आहे. पण या ठिकाणी आपण बघतोय की धावा पाहिजेत. सुदर्शन पाटील सर आम्हाला सांगतील 15 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. अर्ध्या रात्रीमध्ये सुद्धा ATM या ठिकाणी खुलं केलंय. ते राहुल शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून त्यांनाही आपण धन्यवाद दिले पाहिजेत, कारण त्यांचा गाव जिंकला पाहिजे. हा सचिन गायकवाड त्यांच्या जोडीला आहेतच रात्रीपासून, त्यांनाही विसरता कामा नये. पण त्यांचा अट्टास आहे की त्यांचा गाव जिंकला पाहिजे. बालकृष्ण आमच्या मागच्या बाजूला आहेत, चांगले जॉकी, आणि त्यांनी आता मी तर म्हणेन हा डाव पुढे नेण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समधून प्रयत्न केलेत. पण महत्त्वाच्या क्षणाला तेजस देशमुखचं बाद होणं कदाचित या मॅचमध्ये परतण्याचे संकेत आहेत फिल्डिंग करणाऱ्या गावदेवी तळेगाव या टीमकडून. चांगले मॅच होईल यात शंका नाहीये. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद वयाल टीमला आपण बघतोय, कारण दात प्रेक्षकांकडून दिली जाते. या स्पर्धेला सुद्धा उचलून घेतलं या प्रेक्षकांनी, त्यांचंही स्वागत. डिफेन्स केला हलक्या हाताने स्टिअर करत या चेंडूला अगदी कव्हर पॉइंटला अडवलं जाईल. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 35 धावा लागतायत त्या धावफलकावरती. महेश म्हात्रेवरती विशेष नजर आहेत. बालकृष्ण जर आपण पाहिलं संपूर्ण सीझन महेश म्हात्रे खरं तर आपण बघतोय की फ्लॉप होता, पण महत्त्वाच्या मॅचमध्ये तेजस देशमुख लवकर बाद झाल्यानंतर त्याने आपली इनिंग पेश केली, स्वतःमधील गुणवत्ता सादर केली आणि आता पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यानं पटकावला होता. पर षटकारासाठी राहुल शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. हा पैसे जितके जमा आहेत की आम्हाला वारंवार अनाउन्समेंट करणं फार गरजेचं आहे, कारण अर्ध्या रात्रीमध्ये सुद्धा त्यांनी ATM त्यांचं खुलं केलेलं आहे.
अनोख्या अंदाजात हा फटका खेचायचा होता, गरज नव्हती. सरळ बॅटने जर का चांगले फटके येत असतील तर इथे मनसुबा बदलला महेश म्हात्रेनं. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. आपण बघतो मनगड बदललं होतं. चेंडू आला निर्धाव. एक निर्धाव चेंडू या मॅचमध्ये परतवेल गावदेवी तळेगाव टीमला. सिद्धेश पाटील यांनी पैसे लावले, तदनंतर लावतायत राहुल गायकवाड आणि धावा थांबल्यात. याचा अर्थ मॅचमध्ये परतलाय तो गावदेवी तळेगाव. स्टिअर केला हलक्या हातानं, या ठिकाणी ओळखलं. या चेंडूवरती मोठा फटका मारणं फार घातक ठरेल. अशा वेळेला एक धाव या ठिकाणी घेतली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने स्ट्राईक रोटेशन करत स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय तो महेश म्हात्रे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल 20. दुसरा षटक टाकलं शुभम मांडे या गोलंदाजानं. त्यानंही धावा खर्च केल्या 16. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 36. शेवटच्या आता 12 चेंडू. जिंकण्यासाठी गरज असेल ती 18 धावांची. बारा चेंडू 18 धावसंख्येची गरज. राहुल गायकवाड यांचं लक्ष या मॅच मध्ये काय घडेल. त्यांना हवेत प्रत्येक षटकाराला 500 रुपये तुमच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहेत. राहुल शेठ गायकवाड आणि सचिन गायकवाड यांनाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. डीजे असतं तर अजून मजा आली असती, पण 12वीच्या परीक्षेत त्यामुळे आपल्यालाही बंधनं आहेत. पण इथे हौसले बुलंद करण्याचं काम या ठिकाणी करतायत ते राहुल शेठ गायकवाड आणि सचिन गायकवाड. त्यांनाही आपण धन्यवाद दिले पाहिजेत. 12 चेंडू 18 धावसंख्येची गरज. बालकृष्ण मात्र थोडे चिंतेत असतील, कारण सद्यस्थितीला या वातावरणाचा विचार करता हे आव्हान तेजस देशमुख बाद झाल्यानंतर सोपं नसेल. महत्वाची जबाबदारी आहे. महत्वाच्या मॅचमध्ये महेश म्हात्रे या फलंदाजावरती. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय भावेश पाटील. पहिला चेंडू हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, वेगवान स्ट्रोक होता, पण त्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि चेंडूची फेकी थेट गोलंदाजाकडे. एकच धाव. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 37. 24 चेंडू 54चा पाठलाग करायचा होता. शेवटच्या आता 11 चेंडू शिल्लक. 17 धावसंख्येची गरज. समर्थ लाईव्ह इव्हेंटचे रोशन म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही स्वागत करतो. खरं तर बॅटची आहे, चेंडू निघाला बॅकवर्ड क्षेत्राकडे. आउटफील्ड फास्ट आहे. डीप फाईन लेग सीमा पार येतोय. खणखणीत चौकार. नशिबाचा चौकार आला. खरं तर बॅटिंग करणाऱ्या RSK एंटरप्राइजेस वयाल टीमसाठी अनिलदादा डुकरे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. अंतर आता कमी झालंय. शेवटचे 10 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची गरज. उलटी गिनती सुरू झालेली आहे. 10 चेंडू 13 धावसंख्येची गरज. नशिबाचा चौकार आला तो फलंदाज गणेश पवारच्या बॅटमधून. बॅटची टॉपेज घेतली. चेंडू मागच्या बाजूला गेला. 54चा पाठलाग करायचे वयाल टीमला. क्षेत्ररक्षक पोहोचले होते, मात्र झेल ड्रॉप त्या ठिकाणी होतोय. संधी दवडली. 1 धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 42. शेवटचे 9 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. या 3 चेंडूवरती जर का मोठा फटका आला नाही तर इथून पुढे या धावांचा पाठलाग करणं सोपं नसेल. पण एक मोठा फटका प्रेशर रिलीज करेल ते वयाल टीमवरचं राहुल शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून. एक षटकाराला आता 2000 रुपयाचं कॅश प्राईज लावण्यात आलेलं आहे, कारण त्यांना माहिती आहे एकच षटकाराचं काम आहे. एक षटकार जर का आला तर मॅचमध्ये अंतर पूर्णपणे कमी केलं जाईल. शेवटच्या आता 9 चेंडू 12 धावसंख्येची गरज. वाईड बॉल असल्याचा इशारा. 1 धाव अतिरिक्त वाढेल. शेवटचे 9 चेंडू 11 धावसंख्येची गरज. धावसंख्या होतीये 43. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. विवेक पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, यश पाटील असतील, जयेश कारलेकर असतील. इथे फलंदाज बाद. महत्वाच्या क्षणाला महेश म्हात्रेची विकेट. याचा अर्थ मॅच मध्ये कायम असेल गावदेवी तळेगाव. शेवटच्या आता 8 चेंडू 11 धावसंख्येची गरज. कॅमेरामॅन म्हणून वर्क करतायत अमोल पाटील आणि अक्षय पाटील
24 लाईव्ह इव्हेंटची ही टीम, संपूर्ण टीमला आपण धन्यवाद दिले पाहिजेत. एकविरा डीजेचे आमचे हेमंत जोशी, त्याचबरोबरीने अक्षय यांची भूमिका महत्त्वाची राहिली, त्यांनाही आपण धन्यवाद दिले पाहिजेत. साथी स्कोरर सुदर्शन पाटील सर, कॉमेंट्री बॉक्समधून संतोष चौधरी सर, अभिषेक पाटील सर, यश मालकर, पॅडी पवार सर, प्रथमेश मोरे, उभारते सितारे, उभारते समालोचक, त्यांचंही आपण कौतुक केलं पाहिजे. खूप चांगली स्पर्धा. एक षटकाराला 1000 हा रेट आता 1000 उतरवला नाही आणि उतरणारही नाही. राहुल गायकवाड आहेत ते, राहुल शेठ गायकवाड, कधी काय करतील परिस्थितीनुसार चालणारं ते माइंड आहे. त्यांनी इथे आपण बघतोय 2000 केले, आता 1000वर आलेत, कारण षटकाराच्या नादात मॅचही जाऊ शकते. 8 मध्ये 11. ऑन साइड लास्ट स्ट्रोक, वेगवान फटका आहे. क्षेत्ररक्षक त्याच वेगानं चेंडूवरती निघाले. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होईल, कारण कलेक्शन झालंच नाही. त्या ठिकाणी कामगिरी थोडी खराब ढिसाल असं म्हणता येईल. दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 45. शेवटच्या आता 7 चेंडू 9 धावसंख्येची गरज. मॅचमध्ये काय घडेल हे भाकीत करणं फार कठीण आहे. भलेही सुरुवात चांगली झाली असेल वयाल टीमची, पण तेजस देशमुखच्या बाद होण्यानं स्मशान शांतता पसरले वयाल टीमच्या गोट्यामध्ये. चांगला चेंडू येतोय, याचा अर्थ या मॅच मध्ये कमबॅक केलंय ते गावदेवी तळेगाव या टीमनं. शेवटच्या आता 6 चेंडू RSK एंटरप्राइजेस गावदेवी वयाल, अनिल दादा डुकरे यांनी पुरस्कृत केलेला हा वयाल संघ, त्यांना 6 चेंडूवरती जिंकण्यासाठी हव्यात 9 धावा. सहा चेंडू 9 धावसंख्येची गरज. बाईक आपण बघतोय कोणाला मिळेल. कैरे गावात एक बाईक आली. विकी पाटील, रजत पाटील यांना एक बाईक मिळताना आपण बघितली. खरं तर वाजेच्या नाईट स्पर्धेमध्ये त्यांनी बाईक पटकावली होती. अभिमानास्पद गोष्ट आहे कैरे गावासाठी. त्यांनाही आपण खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या पाहिजेत. रोशन म्हात्रे या ठिकाणाहून प्रस्थान करतायत. विवेक पाटील, खरं तर 24 लाईव्ह इव्हेंट यांची क्लिअरिटी क्वालिटी चांगलीच येते, या शंका नाही आहे. पण 24 लाईव्ह इव्हेंट नेमकं कुठे कुठे मी तर म्हणेन स्वतःला पोहोचू शकतात, कारण आपण बघतो की क्रिकेटच्या स्पर्धासुद्धा भरपूर वाढल्यात, त्यामुळे दुसऱ्या इव्हेंटला सुद्धा संधी मिळते. आणि त्यामुळे आपण बघतो की समर्थ लाईव्ह इव्हेंट यांनी सुद्धा आपला मी तर म्हणेन चॅनल ओपन करत स्वतःला सिद्ध केलं. या मॅचमध्ये काय घडेल. शेवटचे 6 चेंडू 9 धावसंख्येची गरज. कॅमेरामॅन आता स्टेजवरती अतुल पाटील यांना आपण बघतो, आणि गजाभाई या स्पर्धेचं खास आकर्षण त्यांना आपण बघू शकाल लाईव्ह स्क्रीनवरती. अगदी हेअरस्टाईल त्यांची बघा, कॅरेबियन स्टाईलनं आपण त्यांना बघतोय. मॅचमध्ये रोमांचकता आहे. मनीष आलाय गोलंदाजीला, मनीष पाटील डावकुरे हाताचा हा गोलंदाज, उंचखुरा गोलंदाज. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर टाकला. ऑफ ड्राईव्हचा हा नेत्रदीपक स्ट्रोक. खराब चेंडू होता आणि खराब चेंडूवरती खूप चांगला फटका. 4 धावा या ठिकाणी मिळतात आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 49. शेवटचे 5 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. चेंडू फार खराब होता. अगदी शॉर्ट ऑफ प्लेन टाकला, धीम्या गतीनं चेंडू टाकला, गती नव्हती आणि सच फटकावलं. कमी उंचीचा फलंदाज समोर आहे आणि अशा वेळेला असा चेंडू टाकणं याचा अर्थ मी तर म्हणेन संधी होती ते बॅट्समन गणेश पवार या फलंदाजाला. कोणी शेकोटी पेटवली असेल, 5 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. शेकोटी कोणी पेटवली असेल त्यांना आम्ही विनंती करतो की ती विझवायची आहे. निर्धाव चेंडू येतोय. मॅच मध्ये रोमांचकता. 4 मध्ये 5 धावसंख्येची गरज. पानशिल टीम आपण टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय आपला. क्षेत्ररक्षण धावांचा पाठलाग करण्यासाठी त्यांनी आता पसंती दर्शविली. अगोदरच्या मॅच मध्ये पहिल्यांदा बॅटिंग केली, त्यामुळे त्यांनाही टेन्शन होतं नेमकं काय करायचं. परिस्थिती थोडीशी आता गंभीर आहे, कारण महत्वाची मॅच असेल. पण अखेर त्यांनी निर्णय घेतला की आम्ही धावांचा पाठलाग करू. अरे शेकोटी कोणी पेटवले त्यांना आम्ही विनंती करतो ती विझवायची आहे, अन्यथा आयोजक तिथपर्यंत येतील आणि आपल्याला कदाचित कारवाईला सामोरं जावं लागेल. असं व्हायला नको.
पोचत नाहीयेत क्षेत्ररक्षक. एक धाव जरूर मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 54चा पाठलाग करताना 50. शेवटच्या आता 3 चेंडू 4 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. 3 चेंडू 4 धावसंख्येची गरज. एक षटकारासाठी 5,000 रुपयाचे कॅश प्राइज राहुल शेठ गायकवाड आणि सचिन शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून देण्यात येईल. तीन चेंडू 4 धावसंख्येची गरज. इथे दांडी गुल झालेली आहे. इथे दांडी गुल आणि आपण बघतोय मनीष पाटीलने या मॅच मध्ये परतवलंय. गावदेवी तळेगाव या टीमला आता शेवटचे 2 चेंडू 4 धावसंख्येची गरज. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 20. दुसऱ्या षटकात धावा आल्या 16. 12 चेंडू समीकरण उरलं होतं. खरं तर 18 धावसंख्येचं. महेश मात्रे मैदानावरती होता. 11 मध्ये 17, 10 मध्ये 13, 9 मध्ये 11 असं समीकरण असताना महेश मात्रे बाद झाला. तदनंतर 8 मध्ये 11, 7 मध्ये 9, 6 मध्ये 9, पहिलाच आला चौकार, 5 मध्ये 5, तदनंतर आला निर्धाव, 4 मध्ये 5, पुन्हा आले एक सिंगल धाव, 3 मध्ये 4. इथे विकेट गमावले. आता शेवटचे 2 चेंडू 4 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 4 धावसंख्येची गरज. जर एक चौकार लगावला तर 2,000 रुपयाचं कॅश प्राइज राहुल शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून दिलं जाईल. एक चौकार लगावला तर, कारण 2 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. षटकाराला ते सांगतायत षटकारालाच 6-1-1 राहुल शेठ गायकवाड. षटकाराला 5,000 आहेत, पण इथे 2 मध्ये 4 पाहिजेत. गावदेवी तलेगाव की गावदेवी वयाल. फलंदाज बाद होतोय. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम. आता शेवटचा 1 चेंडू 4 धावसंख्येची गरज. प्रेक्षक खरं तर वयाल टीमचे पाठीराखे अगदी भरपूर जल्लोष त्यांचा. सुरुवातीला तेजस देशमुखनं त्यांना संधी दिली होती, पण तेजस देशमुख जसा बाद झाला तसं या मॅच मध्ये स्मशान शांतता पसरली वयाल टीमच्या बाजूने. शेवटचा आता 1 चेंडू 4 धावसंख्येची गरज. कमालीचा सामना आपण बघतोय की या मॅच मध्ये सांघिक खेळ काय असतो, सांघिक खेळाचं प्रदर्शन कसं दाखवायचं असतं हेच दाखवत असताना गावदेवी तलेगाव या टीमच्या खेळाडूंना आपण बघतोय. आत्मविश्वास त्यांचा अगदी उंच शिखरावरती पोहोचलाय. आत्मविश्वास दुणावलाय, कारण सहजासहजी वाटणारा सामना थोडा कठीण केला. 6-1-1 राहुल शेठ गायकवाड. एक षटकाराला 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 1 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. इथे आपण बघतोय की सुरुवातीपासूनच त्यांनी पारितोषिकं लावलीत, पण जेव्हापासून पारितोषिकं लावलीत तेव्हापासून षटकार यायचं काही नाव घेत नाहीयेत आणि त्यांच्या जोडीला आहेत अगदी मी तर म्हणेन सचिन भाई गायकवाड. त्यांचंही स्वागत. शेवटचा 1 चेंडू 4 धावसंख्येची गरज. एक चेंडू 4 धावसंख्येची गरज. हाय व्होल्टेज मॅच. जिंकेल तो कायम असेल या स्पर्धेमध्ये. 9961 स्पर्धेत कोण राहणार, गावदेवी वयाल की गावदेवी तळेगाव. पंचांनी 9 चेंडू असल्याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. खरं तर फलंदाज आता वयाल टीमचे पाठीराखे म्हणत असतील की चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न फलंदाजाने का केला नाही, पण बाहेरून काहीच होणार नाही. इथे आतमध्ये ते खेळतायत, त्यामुळे त्यांचं माइंड शार्प असणं फार गरजेचं होतं. फ्री हिट असेल. 1 चेंडू आता 3 धावसंख्येची गरज आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. कोणीही आज जाणार नाही, काही घडू दे या मॅच मध्ये.
एक मध्ये 3 वाईड बॉलचा इशारा. काय करतोय गोलंदाज मनीष पाटील. मनीषनं अद्यापर्यंत तारलं होतं पण त्याच्यावरती पाणी फेरतोय की काय अशी शंका आता निर्माण झाली. कधी सामना इकडे कधी सामना तिकडे. राहुल शेठ गायकवाड बसले होते, त्यांना सुद्धा आता उठण्यास भाग पाडलंय. शेवटचा एक चेंडू, 2 धावसंख्येची गरज. फ्री हिट कायम असेल, फ्री हिट कायम असेल आम्ही सांगतोय वारंवार, पण कोणी आज जाऊ नये. जे खेळ करतायत त्यांचं माइंड शार्प असणं गरजेचंच असतं. इथे हा स्ट्रोक आणि पंचांचा इशारा. षटकार, षटकार. हा एक षटकारासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज होतं राहुल शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून. मनीष पाटीलने 2 चेंडू खराब टाकले, त्याचा हा परिणाम. एक फेअर चेंडू चांगलं काम करून गेला असता, पण इथे मात्र गरज नव्हती एक्स्ट्रा चेंडू टाकायची. पैसे जमा आहेत, चिंता करू नका, पैसे जमा आहेत. 3,000 रुपये फक्त इकडे जमा करा. 2 जमा आहेत. राहुल शेठ गायकवाड, खरं तर मी सांगितलं होतं की कधीही काही करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे.